हाय सभी वीक्षकों को नमस्कार। सुस्वागत है आप सबको हथेली में अध्यापक यूट्यूब चैनल के लिए। वीडियो के इस भाग में अब हम चर्चा करेंगे चुंबक है धरती हमारी पद्य से संबंधित विचारों के बारे में। इसमें अध्ययन की सुविधा की दृष्टि से पद्य को दो विभागों में विभाजित किया गया है। भाग एक में होता है पद्य से संबंधित विवरण विश्लेषण चर्चा और सूटेबल उदाहरण के साथ साथ, और भाग दो में प्रश्नोत्तर संपन्न होता है। अब देखते हैं भाग एक के बारे में। वो पद्य के बारे में जाएंगे, क्या है पद्य में देखेंगे। एक युवक था बुद्धिमान, आइजक न्यूटन उसका नाम। एक दिन बैठा बगीचे में, डूबा गहरी सोच में। एक युवक था बुद्धिमान, आइजक न्यूटन उसका नाम। एक दिन बैठा बगीचे में, डूबा गहरी सोच में। पद्य भी बहुत अच्छा पद्य है ना, अच्छी कविता है यह भी। ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿದೆ ನೋಡ್ರಿ, ನಾವು ರಾಗವಾಗೂ ಹೇಳ್ಬೋದು. एक युवक था बुद्धिमान, आइजक न्यूटन उसका नाम. एक दिन बैठा बगीचे में, डूबा गहरी सोच में. अल्वा, एक युवक था बुद्धिमान. यहाँ एक युवक होता है, एक लड़का. यानी लड़के से ज्यादा होता है वो ಸ್ವಲ್ಪ ಯುವಕ ಅಂತ ನಾವು ಯಾರನ್ನ ಕರಿತೀವಿ? 16, 17, 18, 19 ಇಯರ್ಸ್ ಏನ್ ಬರ್ತಾರೆ, ಸ್ವಲ್ಪ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಹೈಸ್ಕೂಲ್ ನಿಂದ ಮುಂದಕ್ಕೆ ಇರೋಂಥ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಅಥವಾ ಮುಂದಕ್ಕೆ ಏಜ್ ನಲ್ಲಿ ಏನಿರ್ತಾರೆ ಉनको हम युवक कहते हैं. 16, 17 ಯಾವಾಗ ಪಾಸ ಇಯರ್ ಮುಗೀತದೋ ಅಲ್ಲಿಂದ ಅವರನ್ನು ಯುವಕರು ಅಂತ ಕರಿತೀವಿ. यहाँ भी एक युवक है. वो युवक मामूली युवक नहीं है, वो बहुत बुद्धिमान है, इंटेलिजेंट है, ಬಹಳ ಬುದ್ಧಿವಂತ ಯುವಕ ಇದ್ದಾನೆ. उसका नाम आइजक न्यूटन. ಅಂದ್ರೆ आइजक न्यूटन ಅನ್ನಂತಹ ಒಬ್ಬ युवक ಇದ್ದಾನೆ. आइजक न्यूटन एक युवक है. युवक का नाम आइजक न्यूटन है. वह बुद्धिमान है, वह बहुत वाइज है, इंटेलिजेंट है. एक दिन बैठा बगीचे में. आइजक न्यूटन ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, एक दिन एक बगीचे में बैठा रहता है, डूबा गहरी सोच में. आइजक न्यूटन इंटेलिजेंट व्यक्ति है ना, बहुत बुद्धिमान व्यक्ति है ना. बुद्धिमान व्यक्ति, इंटेलिजेंट व्यक्ति हमेशा कुछ ना कुछ सोचता ही रहते हैं. लेजी की तरह हम हमेशा नींद में डूबे नहीं रहेंगे. ಈ ಲೇಜಿಗಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಐಡ್ಲೆಸ್ ಸೋಮಾರಿಗಳು, ನಿರುದ್ಯೋಗಿಗಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಯಾವಾಗ್ಲೂ ನಿದ್ದೆ ಮಾಡೋದ್ರಾಗೆ ಕಾಲ ಕಳೀತಾರೆ, ಇಲ್ಲ ಇನ್ನೊಬ್ರಿಗೆ ಏನ್ ಕೆಟ್ಟದ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಲೇಕಿನ್ बुद्धिमान व्यक्ति ऐसा नहीं सोचते, बिल्कुल हमेशा कुछ ना कुछ अच्छाई के बारे में ही सोचते रहते हैं. ಒಳ್ಳೆದ್ರ ಬಗ್ಗೆನೇ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ಕೂಡ ಐಜಕ್ ನ್ಯೂಟನ್ ಏನೋ ತನ್ನ ತಲೆಯಲ್ಲಿ ಏನೇನೋ ಕಂಡುಹಿಡಿಬೇಕು, ನಾನು ಏನೇನೋ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತ ತಲೆಯಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ಕೊಂತ एक दिन बगीचे में बैठा है, बैठा हुआ है, बैठा रहा है. ಬಗೆ ಒಂದು ತೋಟದಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ, ಯೋಚನೆ ಮಾಡ್ಕೊಂತಿದ್ದಾನೆ. ಏನಾಗುತ್ತೆ, पेड़ से गिरा एक सेब लाल, सेब उठाया पेड़ को देखा, ऊपर देखा नीचे देखा, सेब को उसने फिर से फेंका. पेड़ से गिरा एक सेब लाल, सेब उठाया पेड़ को देखा, ऊपर देखा नीचे देखा, सेब को उसने फिर से फेंका. पेड़ से गिरा एक सेब लाल. वह सेब पेड़ के नीचे बैठा है ಐಜಕ್ ಅಲ್ವಾ. ಐಜಕ್ ನ್ಯೂಟನ್ ಒಂದು ಸೇಬಿನ ಮರದ ಕೆಳಗೆ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. ಅವಾಗ ಏನಾಗ್ತದೆ, ಪೇಡ್ ಸೆ ಏಕ್ ಲಾಲ್ ಸೇಬ್ ಗಿರಾ, ಒಂದು ಕೆಂಪು ಸೇಬು ಹಣ್ಣು ಮೇಲಿಂದ ಕೆಳಗೆ ನ್ಯೂಟನ್ ಮುಂದಕ್ಕೆ ಬಿದ್ದ್ಬಿಡ್ತು. ಯಾಕಂದ್ರೆ ಸೇಬು ಹಣ್ಣಿನ ಮರದ ಮುಂದೆ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ, ಹಣ್ಣಾಗಿದ್ದು ಬಿದ್ದೇ ಬೀಳುತ್ತೆ ಸ್ವಾಭಾವಿಕವಾಗಿ. ಲಾಲ್ ಸೇಬ್, ಕೆಂಪು ಸೇಬು, ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಲರಿನ ಸೇಬುಗಳು ಇದಾವೆ, ಅದಕ್ಕೆ ಕೆಂಪು ಸೇಬ್ ಅಲ್ಲಿ ಬಿದ್ರು. ಸೇಬ್ ಉಠಾಯ ಪೇಡ್ ಕೋ ದೇಖ, ಮುಂದಿದ್ದಂತ ಸೇಬನ್ನ ತಗೊಳ್ತಾನೆ. ಅವ್ರು ಪೇಡ್ ಕೋ ದೇಖ, पेड़ को देखा फल को देखा, पेड़ को देखा फल को देखा, ऊपर देखा नीचे देखा, ऊपर पेड़ को देखा नीचे फल को देखा. सेब को उसने फिर से फेंका. वो सेब था ना उसके हाथ में, कहाँ से गिरा था वो, पेड़ से नहीं, ಮರದಿಂದಲ್ವ ಬಿದ್ದಿದ್ದು. ಮತ್ತೆ ಮರಕ್ಕೆ ಹೋಗಲ್ದ ಮೇಲೆ ಕೆಸ್ತು ಬಿಡ್ತಾನೆ, ಇದು ಮರದಾಗೆ ಇದ್ ಬಿಡ್ಲಿ ಅಂತ. ನಾವು ಆದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಜಲ್ದಿ गबगब ಅಂತ ತಿಂದ್ಬಿಡ್ತೀವಲ್ಲ ನಾವು. ಲೇಕಿನ್ ನ್ಯೂಟನ್ ऐसा नहीं करता, वो करता उसको और एक बार ऊपर फेंकता. सोचता है क्या होगा, ಏನಾಗುತ್ತೆ ನೋಡ್ಬೇಕು ಅಂತ ಅವನಿಗೆ ಕುತೂಹಲ. सेब आया फिर से नीचे, देख देख कर लगा सोचने, आखिर यह गिरा क्यों नीचे. सेब आया फिर से नीचे,
सेब ऊपर तो उसने फेंक दिया न्यूटन ने ना आइजैक न्यूटन मेलಕ್ಕೆ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟ ಮೇಲಕ್ಕೆ ಬಿಸಾಕ್ಬಿಟ್ಟ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಇರುತ್ತಾ नहीं और एक बार नीचे आया देख देख कर लगा सोचने ಮತ್ತೆ ನೋಡ್ದ ಮತ್ತೆ ಎಸ್ದ ಮತ್ತೆ ಬಂದು देख देख कर लगा सोचने आखिर यह गिरा क्यों नीचे ಅವನಿಗೆ ಇದು ಗೊತ್ತಾಗ್ಲಿಲ್ಲ ನಾನು ಮೇಲಕ್ಕೆ ಎಸಿದಪ್ಪ ಮೇಲಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕಾಗಿತ್ತು नीचे आ गया नीचे आखिर गिराया ಯಾಕೆ ಮತ್ತೆ ಕೆಳಗ್ ಬಿತ್ತಲ್ಲ ऊपर फेंका तो ऊपर रहना था लेकिन क्या किया और एक बार नीचे गिर गया नीचे आ गया क्या कारण हो सकता है ಇದಕ್ಕೆ ಏನಿರಬಹುದು ಏನ್ ಕಾರಣದಿಂದ ಇದು ಕೆಳಗ್ ಬಿದ್ದಿರಬಹುದು ಅಂತ ಬುದ್ಧಿವಂತರು ಯೋಚನೆ ಮಾಡೋದಕ್ಕೂ ನಮ್ಮಂತರು ಯೋಚನೆ ಮಾಡೋದಕ್ಕೂ ನಾವ್ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ರಪ್ಪ ಹಣ್ಣು ಬಿದ್ದ್ಬಿಡ್ತು ಹೊಟ್ಟೆ ಹೆಂಗ್ ಹೋಸ್ತಿದ್ ಅಂತ ತಿಂದು ಬಿಡ್ತಿದ್ವಿ ಲೇಕಿನ್ ನ್ಯೂಟನ್ಗೆ ಹಣ್ಣಿನ ಹಸಿವಿಲ್ಲ ಜ್ಞಾನದ ಹಸಿವು ಇದೆ इसलिए सोचता है आखिर मत ಕೊನೆಗಿದು क्यों गिरा ಯಾಕೆ ಬಿತ್ತು ಅಂತ सोच सोच कर पता लगाया खोजबीन कर यह समझ आया चुंबक बनकर धरती हमारी खींचे वस्तु ये अपने ओर सारी ಮತ್ತೊಂದು ತೀರ್ಮಾನ ಬರ್ತದೆ ಏನಂತ ಸೋಚ್ ಸೋಚ್ ಕರ್ ಪತಾ ಲಗಾಯ ಖೋಜ್ ಬೀನ್ ಕರ್ ಯಹ ಸಮझाया ಚುಂಬಕ್ ಬನ್ ಕರ್ ಧರ್ತಿ ಹಮಾರಿ ಖೀಂಚ ವಸ್ತು ಯೇ ಅಪ್ನಿ ಓರ್ ಸಾರಿ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತಾನೆ ಸೋಚ್ ಸೋಚ್ ಕರ್ ಪತಾ ಲಗಾಯ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಒಂದು ಪತ ಇದ್ಯಾಕ್ ಬಿತ್ತು ಅನ್ನೋದನ್ನ ಪತಾ ಲಗಾಯ ತಿಳ್ಕೊಂಡ್ ಬಿಟ್ಟ ಖೋಜ್ ಬೀನ್ ಕರ್ ಯಹ ಸಮझाया ಖೋಜ್ ಬೀನ್ ಕರ್ ಅನ್ವೇಷಣೆ ಮಾಡಿ ಇದನ್ನ ತಿಳ್ಕೊಂಡ ಪತ್ತೆ ಹಚ್ಚಿದ ತನ್ನ ಜ್ಞಾನಕ್ಕೆ ಹೊಳಿಸ್ಕೊಂಡ ಗ್ಯಾರಂಟಿ ಮಾಡ್ಕೊಂಡ ಯಾಕಂದ್ರೆ ಒಂದು ಸಲ ಅಲ್ಲ ಎಷ್ಟೋ ಸರಿ ಮೇಲೆ ಎಸ್ದ ಕೆಳಗ್ ಬಂತು ಅದಕ್ಕೆ ಖೋಜ್ ಬೀನ್ಕರ್ ಇದನ್ನ ಸಂಶೋಧನೆ ಮಾಡಿ ಯಹ ಸಮझाया ಇದನ್ನ ನಮ್ಗೆಲ್ಲರೂ ತಿಳಿಸ್ಕೊಟ್ಟ ಏನ ಚುಂಬಕ ಬನಕರ್ ಧರ್ತಿ ಹಮಾರಿ ಧರ್ತಿ ನಮ್ದು ಧರ್ತಿ ಭೂಮಿ ಏನಿದೆ ಧರಣಿ ಧರ್ತಿ ಭೂಮಿ ಯಹ ಚುಂಬಕ ಹೈ ಚುಂಬಕ್ ಇದೊಂದು ಮ್ಯಾಗ್ನೆಟ್ ಇದು ಮ್ಯಾಗ್ನೆಟ್ ಹತ್ರ ಏನಾಗ್ತದೆ ಮ್ಯಾಗ್ನೆಟ್ ಇದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೊಂದು ಐರನ್ ಪೀಸ್ ಇಟ್ರೆ ಏನಾಗ್ತದೆ ಹಿಂಗಿಟ್ರೆ ಚಕ್ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡ್ಬಿಡುತ್ತಲ್ಲ ಹಾಗೆ ಈ ಭೂಮಿ ಕೂಡ ಧರತಿ ಕೂಡ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಚುಂಬಕ್ ಇದು ಕೇವಲ ಐರನ್ ಪೀಸ್ ಅನ್ನಲ್ಲ ಏನನ್ನ ಮೇಲೆ ಎಸಿಲಿ ಅಪ್ನಿ ಓರ್ ಖೀಂಚ್ ಲೇತಿ ಹೈ ತನ್ನ ಕಡೆಗೆ ಎಳ್ಕೊಂಡ್ ಬಿಡುತ್ತೆ ಅದಕ್ಕೆ ಇದೊಂದು चुंबक बनकर धरती हमारी धरती एक चुंबक है चुंबक के रूप में होकर सभी वस्तुओं को अपनी ओर खींच लेती है ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳು ಸಾರಿ ಚೀಜೋं को अपनी ओर ತನ್ನ ಕಡೆಗೆ ಖೀಂಚ್ ಲೇತಿ ಹೈ ತನ್ನ ಕಡೆಗೆ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳನ್ನ ಎಳ್ಕೊಂಡು ಬಿಡುತ್ತೆ ಇದು ಅಂತ ಒಂದು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟ ಅಲ್ಲ ಸುಮ್ನೆ ಹಣ್ಣು ಬಿತ್ತಪ್ಪ ತಿಂದು ಬಿಡ್ಬೋದಾಗಿತ್ತು ಇದೆಲ್ಲ ಯಾಕೆ ಬೇಕಾಗಿತ್ತು ಲೇಕಿನ್ ಬುದ್ಧಿವಂತರಿಗೆ ಇದೆಲ್ಲ ಬೇಕು सोचते हैं इन सब के बारे में सोचते हैं बच्चों यही है गुण धरती का याद रखो तुम नाम न्यूटन का लास्ट टू लाइन से इधर नोड्री बच्चों यही है गुण धरती का इदे भूमिय गुण धरती का गुण यह है क्या है चुंबक बनकर धरती हमारी खींचे वस्तुएं अपनी ओर सारी यह गुण ಇದು ಭೂಮಿಯ ಗುಣ जो भी वस्तुएं होती है अपने ओर खींच लेती है यह भूमि का धरती का गुण है ಏನಾದ್ರೂ ಭೂಮಿ ತನ್ನ ಕಡೆಗೆ ಎಳ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಆಕಾಶದಲ್ಲಿ ಎಲ್ಲೋ ತೇಲಾಡ್ತಾ ಇದೀವಿ ಭೂಮಿ ತನ್ನ ಕಡೆಗೆ ಎಳ್ಕೊಳ್ಳೋದ್ರಿಂದ ನಾವು ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಅಡ್ಡಾಡ್ತಾ ಇದೀವಿ ಬೈಕ್ ಓಡ್ತದೆ ಸ್ಕೂಟರ್ ಓಡ್ತದೆ ಎಲ್ಲ ಪುಸ್ತಕಗಳೆಲ್ಲ ಓಡ್ತವೆ ನಾವಿಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿದೀವಿ ಡೆಸ್ಕ್ ಟೇಬಲ್ ಮೇಜು ಎಲ್ಲ ಮನೆಗಿರಂತ ಎಲ್ಲ ಗಂಗಳ ಚಂಬು ಎಲ್ಲ ಭೂಮಿ ತನ್ನ ಕಡೆಗೆ ಎಳ್ಕೊಳ್ಳೋದ್ರಿಂದ ಎಲ್ಲವೂ ಕೆಳಗಿದ್ದಾವೆ ಇಲ್ಲದ್ರೆ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ಹಾರಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಬಚ್ಚೋ ಯಹಿ ಹೈ ಗುಣ धरती का ಯಾದ್ ರಖೋ ತುಮ್ ನಾಮ್ ನ್ಯೂಟನ್ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಹೇಳಿದನಲ್ಲ ನ್ಯೂಟನ್ ಅದಕ್ಕಾಗಿ ಭೂಮಿಯ ಗುಣಕ್ಕೂ ಕೂಡ हम समझना चाहिए और न्यूटन का नाम को भी अच्छी तरह ध्यान में रख लेना चाहिए ಇದನ್ನ ಹೇಳಿದ ನ್ಯೂಟನ್ ಅಲ್ವಾ ಐಜಾಕ್ ನ್ಯೂಟನ್ ಅಂತ ಬುದ್ಧಿವಂತ ಹೆಸರನ್ನ ನಾವು ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಇಟ್ಕೋಬೇಕು सारांश क्या है इस पद्य का एक बुद्धिमान लड़का होता है जिसका नाम न्यूटन है एक दिन एक पेड़ के नीचे बैठा रहता है पेड़ से सेब नीचे उसके सामने गिराता है पेड़ से एक सेब नीचे उसके सामने गिर जाता है सोचा यह क्यों नीचे गिरा और
उसे और एक बार ऊपर फेंक दिया, लेकिन अब भी वह सेब नीचे आ गिरा। न्यूटन अचरज में पड़ गया। बहुत सोचा, आखिर एक निर्णय पर आ गया कि धरती एक चुंबक की तरह काम करती है। जो भी वस्तु ऊपर जाती है उसे नीचे आना ही पड़ता है। यह भूमि का गुरुत्वाकर्षक गुण होता है। इस आकर्षक गुण के कारण हम सब धरती पर विचरण कर रहे हैं। देखने के लिए बहुत बहुत धन्यवाद। कृपया चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और शेयर कीजिए। इस वीडियो का अच्छी तरह उपयोग कर लीजिए। और एक बार आपसे विनती है कि सब्सक्राइब करिए। सब्सक्राइब करने से मुझे और अच्छे से अच्छे वीडियो बनाने के लिए बहुत प्रोत्साहन मिलेगा। प्लीज सब्सक्राइब इट। सबको धन्यवाद।